इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. ऐंशीव्या स्वातंत्र्यदिनी दानोळीत उत्साहाचा सोहळा. चिमुकल्यांच्या शौर्याने जिंकली उपस्थितांची मने. स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाली असं पंचांग सांगतं, पण दानोळीच्या कुमार विद्यामंदिर क्रमांक 1च्या पटांगणात काल जेव्हा तिरंगा फडकला तेव्हा स्वातंत्र्य अजूनही अगदी तसंच्या तसं कोवळं आणि उत्साही आहे असा प्रत्यय आला. ग्रामपंचायतीच्या सन्माननीय सदस्या सायरा इनामदार यांनी आधी मोठ्या भक्तिभावाने ध्वजपूजन केले. त्यानंतर सौ कल्पना पिसे यांच्या शुभ हस्ते जेव्हा तिरंगा नभो मंडळात फडकवला गेला तेव्हा उपस्थित मंडळींचे डोळे अभिमानाने चमकले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सगळे सदस्य अगदी शिस्तीत हजर होते. शेवटी देशभक्तीचा कार्यक्रम आणि शिस्त नाही तर मग नवलच. पण खरा धुमाकूळ आणि कौतुकाचा सोहळा रंगला तो शिवाजी चौकात. अहो, हातात लाठीकाठी घेऊन जेव्हा दानोळीचे बालचमू मैदानावर उतरले तेव्हा तांबड्या मातीतला पराक्रम काय असतो हे त्या चिमुकल्यांनी दाखवून दिले. चिमुरड्या मुला-मुलींनी लाठीकाठीची अशी काही सुरेख प्रात्यक्षिके सादर केली की भल्या भल्यांच्या नजरा तिथून हटेनाशा झाल्या. वयाने छोटी पण शौर्याने मोठी असलेली ही पिढी पाहून गावाला गलबलून आले. सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य आणि गावातील ज्येष्ठ मार्गदर्शकांनी टाळ्यांचा कडकडाट करत या मावळ्यांचे तोंड भरून कौतुक केले. शेवटी महाराष्ट्राच्या रक्तातील लाठीकाठीचा वारसा अजून जिवंत आहे हे पाहताना कोणाचा ऊर अभिमानाने भरून येणार नाही. अर्थात पडद्यामागे सूत्रधार नसतील तर असा प्रयोग रंगत नाही. या बालकांच्या कौशल्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि पालकांनी मोलाचा हातभार लावला. तर मुख्याध्यापक श्री शशिकांत पाटील, दादासो भोसले, गावडे सर, माप सर, विशाल राठोड, बुधावले मॅडम आणि कवठेकर मॅडम यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन हा सोहळा नेटका बसवला. फिरोज शिकलगार आणि गोपाल मंडगे यांच्या अचूक नियोजनामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आली. स्वातंत्र्य दिन येतो आणि जातो, पण दानोळीत काल चिमुकल्यांच्या हातातील लाटीने आणि चेहऱ्यावरील हास्याने स्वातंत्र्याचा खरा आनंद गावकऱ्यांच्या मनात कायमचा कोरून ठेवला. प्रेस मीडिया लाईव्हसाठी अतिग्रह भरत शिंदे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.